अगदी नुकतीच आपण एक न्यूज पाहिली. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एक टँकर उलटा झाला आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक ही जवळपास 30 तासांसाठी ठप्प झाली, बंद झाली. याचे अनेक परिणाम झाले असतील. काही जणांच्या महत्त्वाच्या मीटिंग्स मिस झाल्या, महत्त्वाच्या कार्यक्रमांना पोहोचता आले नसेल, लहान मुलांचे हाल झाले असतील. पण एक वैद्य म्हणून मला जे जाणवलं ते म्हणजे जर कोणाला मलमूत्राचा वेग आलेला असेल तर तो मात्र अडवून ठेवावा लागला असेल, तो रिकामा करता आला नसेल, टॉयलेट्स नसेल, वेळ नसेल किंवा जागा नसेल. इथे आपले वाग्भटाचार्य रोग उत्पन्न न होण्यासाठी जे सांगतात त्यामध्ये महत्वाचं आहे वेगान न धारयेत. आपल्याला जो वेग येतो तो अडवून ठेवू नये, त्याला त्याचा रस्ता मोकळा करून द्यावा. मग तो वेग मलाचा असेल, मूत्राचा असेल, अश्रूंचा असेल किंवा भावनांचा असेल. वेगान न धारयेत वात पिंड मूत्र शव त्रुट क्षुधा निद्रा कास श्रम श्वास जृंभा अश्रू छर्दिरेतसाम. हे जे अधारणीय वेग सांगितलेले आहेत त्यांना कधीही अडवून ठेवू नका, धारण करू नका, त्यांना मोकळं करा, म्हणजे दोष समस्थितीत राहतील. याचा संपूर्ण अर्थ आपण कॅप्शनमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही नक्की वाचा.